हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे ना आम्ही सकाळी लवकरच निघालो आहे. अराऊंड 5 o'clock वाजलेत. आम्ही निघालो आहे फेमस फॉरेस्ट ट्रेल एक्सप्लोर करायला, मलबार हिल्सचा. तर आम्ही आहे ना अर्ली मॉर्निंगचा स्लॉट बुक केला होता. ऑनलाईन बुक केला आहे. सर्व डिटेल्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, सो तुम्ही नक्की चेक करा. आणि सकाळी आहे ना ट्रॅफिक खूपच कमी होतं, म्हणून मस्त रोड एन्जॉय करत आम्ही पोचलो. पोचल्यावरती ना सर्वात आधी आम्ही नाश्ता करून घेतला. इथे आहे ना मेंदूवडा चटणी आहे ना, इथे बाहेरच त्याच्या गेटच्या बाहेरच आहे हे दुकान. तर तिकडे मस्त खाल्लं आणि मग आता रेडी झालो आहे आतमध्ये जायसाठी. मलबार फॉरेस्ट हिल ट्रेल ना हा मुंबईमध्ये एक हिडन जेमसारखाच आहे. खूप लोकांना माहिती आहे, बट तरीसुद्धा बरीच लोक आहेत ज्यांना नाहीसुद्धा माहीत. तर इथे आहे ना हे खूप वेल मेंटेन्ड ब्रिज आहे, एकदम क्लीन होतं, एकदम लशियस ग्रीन, दोन्ही साईडला झाडं होती, फ्रेश हवा आणि सिटीच्या नॉईजपासून आहे ना थोडंसं एक पीसफुल ब्रेक मिळतो असं होतं. हा ट्रेल ना खूपच ब्युटिफुली मेंटेन केला आहे आणि नेचर्स लवर्ससाठी तर खूपच चांगला स्पॉट आहे. ऑल्सो तुम्ही वॉक करता करताना इथे वेगवेगळे बर्ड्स तुम्ही स्पॉट करू शकता. त्याचे डिटेल्स ना त्यांनी बोर्डवरती दिले आहेत. मेन म्हणजे तर दोन्ही साईडला सुंदर झाडं आहेत, ग्रीनरी आणि एकदम काम वाईब आहे. तर मला तर फार आवडलं. त्याच्यानंतर आहे ना तुम्ही इथे फक्त 20 मिनिट्सचं वॉकिंग आहे ट्रेल. आम्हीसुद्धा फोटोज वगैरे काढले, एन्जॉय केला आणि मग बाहेर निघालो. तो 1 hourचा स्लॉट असतो हा. ₹25 पर पर्सन आहे. तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. हे त्यांचं एंट्रन्स आहे आणि हा आहे QR कोड जिथून तुम्ही बुकिंग करू शकता. छान एक्सपिरियन्स होता. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करू शकता. तर हे आहे ते बोर्ड, त्याच्या आतून ह्या गल्लीतून जायचं आहे आणि ते ट्रेल स्टार्ट होतं. आता इथून आम्ही निघालो आहे एका फेमस प्लेसला, जी रील्सवरती मी खूप बघितली होती. इथून फक्त 10 to 15 मिनिट्सवर आहे. तर ती आहे खोताची वाडी. आता आम्ही ना खोताच्या वाडीला पोचलो आणि ऑनेस्टली इथली घरं किती क्यूट आणि कलरफुल आहेत यार. पोर्तुगीज स्टाईल हाऊसेस आहेत आणि एकदम नॅरो असे लेन्स आहेत. एकदम ओल्ड मुंबईवाली फील देते. फोटोसाठी तर परफेक्ट एस्थेटिक स्पॉट आहे. आता मला कळालं की हे रील्समध्ये एवढं फेमस काय. घरंसुद्धा इथे किती मोठी आणि छान आणि सुंदर आहेत यार. आणि त्यांचं मेन बघितलं, वुडन बॅल्कनीज आहेत, ते पण मोठे आणि विंडोज वगैरे एकदम अँटिक आहेत. असं ओल्ड अँटिकवालं एक्सपिरियन्स आहे. बघायला खूप छान दिसतं आहे. रील्समुळे ना हे खूप फेमस झालं आहे आणि खूप वेळा तर इथे खूप गर्दीसुद्धा होते. पण प्लीज, इथे राहणाऱ्या लोकांचे प्रायव्हेट स्पेस आहे, म्हणून क्वाईटली एक्सप्लोर करा. एकदम दुसऱ्यांना त्रास होईल असं करू नका. आम्ही इथे राऊंड वगैरे मारलं, फक्त घरं बघितले आणि निघालो. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑल्सो काही क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन जागेसोबत. टिल देन, बाय.